आज कसंही करून आम्हाला संध्याकाळपर्यंत नागपुरात पोहोचायचं होतं, म्हणून डायरेक्ट गाडी घेऊनच निघालो ना. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश. आता तुम्ही म्हणत असाल का एवढ्या धावपळीनं प्रथमेश चालला तरी कुठं? तर विषय असा झाला, पुढच्या 2 दिवसात आहे माझ्या आत्याचं लग्न आणि मी अजून नागपुरात पोहोचलो नाही. म्हणून आज डायरेक्ट लास्ट वॉर्निंगच भेटली का आज काही करा पण संध्याकाळपर्यंत तुम्ही घरी पोहोचलेच पाहिजे भाऊ. म्हणून मी आणि दादा डायरेक्ट गाडीनच निघालो ना. प्रवास होता 150 किलोमीटरचा, म्हणून जरा जरा थांबूनच जाऊ म्हटलं. तर पहिला स्टॉप घेतला आम्ही टोल नाकाजवळ. इथं जे हायवेचं रेस्ट स्टॉप होतं तिथंच जरा म्हटलं हातपाय मोकळे करून घ्या, कारण आता अजून थंडी पडणार आहे, संध्याकाळचा टाइम आहे. पटापट जरा वेळ थांबलो तिथं, डायरेक्ट निघालो आता नागपूरच्या दिशेनं. थंडी लय वाढली होती म्हणून पटकन स्वेटर गिटरी घालून टाकलं. नागपूरच्या जवळपास तर पोहोचलोच होतो. आता फक्त 20 किलोमीटर राहिलं होतं आणि तेवढ्यात हे ट्रॅफिक लागलं ना. इथंच 1-1.5 तास कधी गेला काही समजलंच नाही. आणि फायनली मोठ्या मुश्किलनं आम्ही नागपुरात पोहोचलो. पटकन इथं दादाच्या रूमवर आलो, मस्त फ्रेश वगैरे झालो, तसंच बर्डीच्या दिशेने निघालो. इथं जरासं घुमलो, मस्त शॉपिंग वगैरे केली, बुट गिट घेतले आणि तसंच आजीच्या घरी आलो. इथं मस्त जेवण करून आराम केला. आता उद्यापासून आहे हळद. उद्या दाखवतोच तुम्हाला मस्त 1 नंबर ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्याला फॉलो करून ठेवा. भेटतो मी उद्या. तोपर्यंत जय महाराष्ट्र.